पांडव एंटरप्राइजचा जीवनामृत हा स्टॉल लावलेला आहे। तर त्यांच्या प्रतिनिधीकडून आपण जाणून घेणार आहोत की कोणकोणते जीवनामृत संदर्भात जे प्रोडक्ट आहेत तर त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। सर नमस्कार, काय आपलं नाव? भाऊसाहेब लोणारी। सर आमच्या शेतकरी मित्रांना सांगा की कोणकोणते जीवन अमृत मूलमंत्र आहेत जे तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना देणार आहात? नक्की सर, नमस्कार शेतकरी बंधूंनो, पांडव जीवामृत युनिटमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आमचं हे अनएरोबिक सिस्टमचं जीवामृत युनिट आहे। हा समोर जो टब दिसतोय, आपण जसं पारंपरिक पद्धतीमध्ये बॅरल घ्यायचो, त्याच्यामध्ये शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया पाण्यासोबत मिक्स करायचो आणि ढवळून सकाळ संध्याकाळ ढवळावं लागायचं, त्याला गाळावं लागायचं आणि ड्रिपनं ते देणं एवढं पॉसिबल नव्हतं, शक्य नव्हतं। आता ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे। हा समोर दादा टब दिसतोय ना, ह्या टबमध्ये आपण शेण, गोमूत्र, ताक, गूळ, तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया पाण्याबरोबर मिक्स करून आतमध्ये सोडतो। असे 15 टब ह्या युनिटमध्ये बसतात। ही 1 ते 5 एकरचं युनिट आहे, 5 बाय 10 फुटाचं, आणि सुरुवातीला 21 दिवस लागतात तयार होण्यासाठी। पूर्ण फर्मेंटेशनची प्रक्रिया होण्यासाठी, विघटनाची प्रक्रिया होण्यासाठी पूर्ण 21 दिवस लागतात। आणि 21 दिवसानंतर समोरून आपल्याला जीवामृत कॉक ऑन केला का जीवामृत भेटतं, अशा शुद्ध प्रकारचं असं जीवामृत तुम्हाला भेटेल का जे गाळण्याची कुठल्याही प्रकारे आवश्यकता नाही, कोणताही वेस्ट मटेरियल शिल्लक राहत नाही आणि सकाळ संध्याकाळ ढवळण्याची सुद्धा आवश्यकता नाही। ड्रीपने आपण सहज पिकांना देऊ शकतो। याचे आता फायदे पिकांना काय होणार आहेत? याचे फायदे पिकांना असे होणार आहे का याचं प्रमाण जर आपण वाढवत गेलो तर रासायनिक खतांचं प्रमाण निश्चितच, आपला जो अतिवापर चालू आहे आणि जमिनीतला सेंद्रिय कर्ब आपला कमी होतोय, तो सेंद्रिय कर्ब वाढेल। त्याच्यानंतर याचा pH 4च्या आसपास येतो, तर जमिनीचा pH पण कमी करण्यास ही मदत करेल। त्याच्यानंतर याच्या वापरामुळे तुमचं नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश जे प्राथमिक अन्नद्रव्य आहे आणि जे दुय्यम अन्नद्रव्य आहे ते पण पिकांना मिळतील आणि पिकं भरघोस वाढतील। निश्चितच आपण समोरचा जो बॅनर जर बघितला तर तिथं केळीचं पीक घेतलं, माझ्यातल्या गोडव्याचे रहस्य जीवामृत, अशा प्रत्येक पिकाचं आहे। ऊस बांबूसारखा वाढतोय किंवा ते अद्रक आहे, स्मार्ट आहे, किंवा इकडं तुमचं ड्रॅगन फ्रूट आहे। तर ह्या जीवामृताच्या वापरामुळे आपले किपिंग क्वालिटी वाढते, त्याचे गुणवत्ता वाढते आणि पिकाचा खर्च निश्चित शेतकऱ्यांचा कमी होईल। आमचं असं म्हणणं आहे का एक गाय आणि एक युनिट असेल तर आपण 5 ते 10 एकरापर्यंत शेती अवश्य करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आजकाल बघा रासायनिक जे खत आहेत तर शेतकरी मित्र जास्त प्रमाणात यूज करत आहे आणि याचा जो साईड इम्पॅक्ट आपण म्हणू शकतो तर तो जमिनीवर पडतोय। जमिनीवर असं पडतोय की आपलं जे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न घटतंय। तर निश्चितच हे जे जीवनामृत आहे तर ते आपलं जमिनीची गुणवत्ताही वाढवतं, तिचं pHही बरोबर ठेवतं आणि जे तुम्ही जे पिकं टाकता, जे पिकं घेता, तर त्या पिकांची सुद्धा गुणवत्ता आणि क्वालिटी येते। पिकांची गुणवत्ता आणि क्वालिटी जरी आली तर मार्केटमध्ये तुम्हाला निश्चितच त्याचा चांगला फायदासुद्धा बघायला मिळू शकतो। या संदर्भात काही तुम्हाला अधिक डाऊट असतील तर आपण त्यांची माहिती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहोत, म्हणून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला या संबंधित काही अजून जाणून घ्यायचे असतील शेतकरी मित्रांनो तर तुम्ही त्यांना बिनधास्त विचारू शकतात, बरोबर का सर? नक्की सर, आमची कंपनी येवला येथे आहेत आणि आमच्या कंपनीसाठी कॉल पण करू शकता 80 800 91 291 किंवा 90 49 13 67 97 या नंबरवर कॉल करून आमची पूर्ण महाराष्ट्रामध्ये फ्री होम डिलिव्हरी सर्व्हिस। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कुठे राहत असाल तर तुम्हाला होम डिलिव्हरी त्यांच्याकडून केली जाईल। त्यामुळे कुठे जायचं घ्यायसाठी हा प्रश्न तुम्हाला निश्चित पडला असेल आणि त्याचं उत्तर सरांनी दिलेलं आहे।